तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर ITIचा क्रॅश कोर्स आपण स्टार्ट केलेला आहे। विद्युत सहाय्यक म्हणजेच असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी महापारेषण किंवा महावितरण येणाऱ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी हा तुम्हाला नक्कीच यूजफुल होईल। ह्याचे आपण ऑलरेडी 2 लेक्चर्स बनवलेले आहेत, ते तुम्ही चेकआउट करू शकता। मी एक सेपरेट प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट्स अँड नोटेशन्स ते चेक करूया। वाटतं तुम्हाला फार छोटासा टॉपिक वाटेल, पण युनिट्सवर डायरेक्टली बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि खूप इझी असल्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया आजचं लेक्चर। इलेक्ट्रिकल क्वांटिटीज, त्याचे सिम्बॉल्स किंवा त्याचे एनोटेशन्स किंवा नोटेशन ज्याला आपण म्हणतो, आणि त्याचं युनिट काय काय आहे ते आपण एक एक करत चेक करत जाऊया। व्होल्टेज आपण दर्शवतो V ने आणि त्याचं युनिट आहे व्होल्ट। त्यानंतर करंट म्हणजे प्रवाह, ज्याचं सिम्बॉल आपण दाखवतो I या लेटरने दर्शवतो आणि ज्याचं युनिट आहे एम्पियर। करंट आहे तो आपण एम्पियरमध्ये मोजतो। त्यानंतर रेझिस्टन्स म्हणजे विरोध। ओके, व्होल्टेज म्हणजे दाब, त्यानंतर करंट म्हणजे प्रवाह आणि रेझिस्टन्स म्हणजे विरोध। तर रेझिस्टन्स आहे तो आपण R या लेटरने दर्शवतो आणि ज्याचं युनिट आहे ओहम। पुढचं युनिट आहे पॉवर आपण दर्शवतो P या सिम्बॉलने आणि ज्याचं युनिट आहे वॅट। कारण ह्याच्यासोबत आपण बाकीचे फॉर्म्युलासुद्धा एकदा बघून घेऊया। आता करंट बघितलं, रेझिस्टन्स बघितलं, तर R आपण व्होल्टेज आणि करंटच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो। R इज इक्वल टू असतो V भागिले I म्हणजे व्होल्टेज भागिले करंट, किंवा जो आपण ओम्स लॉ शिकलेलो त्याच्यावरून आपण इथे ओम म्हणतो तो असा सुद्धा दर्शवतो V इज इक्वल टू I गुणिले R। करेक्ट, तर I, V आणि I ह्याचं एकमेकांसोबत रिलेशन आहे। त्यानंतर पॉवर जी असते P ते आपण V गुणिले I या दोघांचा वापर करून सुद्धा आपण असं दर्शवू शकतो, ज्याचं युनिट आहे वॅट। त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एका सेकंदात कुठली पण एक वेव्हफॉर्म असेल ते त्याचे किती सायकल्स स्वतःचे कंप्लीट करते। सायकल म्हणजे एक युनिक वेव्हफॉर्म, युनिक म्हणजे एक आगळा वेगळा, म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा नंतर परत रिपीट झालेला आहे। करेक्ट, इथपासून पहिल्यापासून ते इथपर्यंत हा एक वेगळा दिसणारा पॅटर्न आहे। तर असा पॅटर्न एका सेकंदात किती वेळा रिपीट होतोय त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, ज्याचं युनिट आहे हर्ट्झ किंवा HZ असं शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला दर्शवतो। त्यानंतर कॅपॅसिटन्स म्हणजे जो आपण कॅपॅसिटर असतो त्याचा जे काही गुणधर्म आहे त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटन्स। ह्याच्यामध्ये पण बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन होतो कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स या 2 शब्दांमध्ये। ते कॅपॅसिटर एक आपण एलिमेंट आहे किंवा जी आपण वस्तू बघू शकतो समोर त्याला आपण म्हणू शकतो फिजिकल, त्याचं एक्झिस्टन्स आहे, फिजिकली ती प्रेझेंट आहे, आणि त्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटन्स। जसा रेझिस्टर आपल्याला समोर दिसतो, रेझिस्टर तुम्ही वापरला सुद्धा असाल, तर रेझिस्टरचा जो गुणधर्म आहे त्याला आपण म्हणतो रेझिस्टन्स, आणि हा जो आहे फिजिकली दिसतो तो असतो रेझिस्टर। करेक्ट, ते सिम्बॉलसोबत किंवा आपण जे काही युनिट बघतोय त्याच्यासोबत एक्स्ट्राची माहिती जर मला देणं पॉसिबल असेल तर मी आत्ता सोबतच देईन, म्हणजे अजून आपल्याला गोष्टी समजायला फार इझी होऊन जाईल। करेक्ट, त्याचं कॅपॅसिटन्स आहे, त्याचं युनिट आहे फेरेड। बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारले गेलेलं आहे। सोबतच इंडक्टन्सचं सुद्धा युनिट विचारलं गेलं, किंवा इंडक्टर आपण कुठल्या युनिटमध्ये मोजतो तर त्याचं युनिट आहे हेनरी, जे आपण दर्शवतो कॅपिटल L या अक्षराने। त्यानंतर एनर्जी आहे, एनर्जी आपण कॅपिटल E या सिम्बॉलने दर्शवतो आणि त्याचं युनिट आहे जूल्स। ओके, जाऊया पुढे। त्यानंतर आहे इम्पिडन्स, जसं रेझिस्टर आहे तसं इम्पिडन्सचं सुद्धा युनिट आहे ते ओहमच आपल्याला दिसून येईल। रिॲक्टन्स आहे, रिॲक्टन्स पण एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात। एक असतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जो आपण XC ने दर्शवतो, कॅपॅसिटन्स जो अपोज करतो करंटला त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, आणि जर इंडक्टर आहे तो जर करंटला अपोज करत असेल तर त्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स। या दोघांचं युनिटसुद्धा आपल्याला ओहमच येथे दिसून येईल। त्यानंतर आहे ॲडमिटन्स आपण सिम्बॉल दर्शवतो Y या लेटरने आणि ज्याचं युनिट आहे सिमेन्स, किंवा ज्याला आपण ओहम इनवर्ससुद्धा म्हणू शकतो, कारण Z जे आहे आणि ॲडमिटन्स आहेत हे दोघं आहेत, इम्पिडन्स आणि ॲडमिटन्स हे एकमेकांच्या विरुद्ध असतात। म्हणजे Yला मी 1 भागिले Z असं सुद्धा दर्शवू शकतो, किंवा Zला 1 छेदामध्ये खाली डिनॉमिनेटरमध्ये Y असं सुद्धा मी दर्शवू शकतो। करेक्ट, तर त्यामुळे हे दोघं एकमेकांचे इनवर्स आहेत। त्यानंतर
कंडक्टन्सचं युनिटसुद्धा आपण सिमेन्सने दर्शवू शकतो. तर कंडक्टन्स काय आहे? कंडक्टन्स रेझिस्टन्सच्या इन्व्हर्स असतो, म्हणजे 1/R. जसं रेझिस्टन्स काय करतो? करंटला अपोज करतो. करेक्ट. जो रेझिस्टन्स असतो तो करंटला अपोज करतो, पण जो कंडक्टन्स आहे तो करंटला अलाउ करतो. म्हणजे करंट स्वतःहून पास करून देण्याची जी क्षमता आहे किंवा तो जो गुणधर्म आहे त्याला आपण कंडक्टन्स असं म्हणतो, ज्याचं सिम्बॉल आपण जी या लेटरने दर्शवतो. त्यानंतर आहे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फील्ड आपण मॅग्नेटसोबत तर खेळलो असेल. मॅग्नेट माहिती आपल्याला काय आहे? एक नॉर्थ पोल असतो, एक साऊथ पोल असतो, आणि ह्याच्यामध्ये अशा लाईन्स असतात ज्या आपल्याला फिजिकली डोळ्याने दिसत नाहीत, पण त्या प्रेझेंट असतात. करेक्ट. मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स ज्याला आपण म्हणतो, तर ह्या ज्या लाईन्स आहेत ते आपण दर्शवतो. फ्लक्स, जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याला आपण फाय या सिम्बॉलने दर्शवतो, ज्याचं युनिट आहे वेबर. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आता डेन्सिटी या शब्दाचा अर्थ आहे घनता. करेक्ट. तर त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्सची घनता किती आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जर सपोज असा असेल नॉर्थपासून साऊथकडे जाणारा, तर तो एका स्पेसिफिक एरियामधून किती नंबर ऑफ लाईन्स जात आहेत किंवा फ्लक्स जात आहेत त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. तर ह्याचं दुसरा अल्टरनेट फॉर्मॅट किंवा ह्याचा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फ्लक्स भागिले एरिया. ओके. हा एम्पियरचा ए नाही आहे, हा एरियाचा ए आहे. करेक्ट. फ्लक्स जो आपण आत्ताच बघितला मॅग्नेटिक फ्लक्स भागिले डिवायडेड बाय एरिया. तर ह्याचं युनिट मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी एक तर टेस्लासुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा फ्लक्स भागिले एरिया म्हणजे ह्याला आपण वेबर पर मीटर स्क्वेअर असं सुद्धा दर्शवू शकतो, कारण जो एरिया आहे तो आपण स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये दर्शवतो. त्यामुळे वेबर पर मीटर स्क्वेअर हे सुद्धा तुम्हाला कधी कधी ऑप्शनमध्ये दिसून येईल. तर टेस्ला असो किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर असो, दोन्ही ऑप्शन्स आपले करेक्ट आहेत. त्यानंतर परमिएबिलिटी आपण दर्शवतो म्यू या लेटरने, ज्याचं युनिट आहे हेनरी पर मीटर. ओके. हेनरी काय होतं आपण बघितलं आधी, इंडक्टन्स होता. हेनरी कशाचं युनिट होतं? इंडक्टन्सचं युनिट होतं. तर हेनरी म्हणजे हेनरी पर मीटर हे जे युनिट आहे ते परमिएबिलिटीचं आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जे आपण कॅपिटल H ह्याने दर्शवतो, ज्याचं युनिट आहे एम्पियर पर मीटर. काय आहे युनिट याचं? एम्पियर पर मीटर. ह्याच्यासोबत बरेच फॉर्म्युले आहेत. मॅग्नेटिक सर्किट आपण जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला त्याचं सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करेन इन डिटेलमध्ये. आता आपण जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढ्या गोष्टी डिस्कस करूया, कारण इलेक्ट्रिक सर्किट आपण बऱ्याचदा वापरतो त्यामुळे मी आत्ताच सांगून टाकलं. पण जे मॅग्नेटिक सर्किट बाबतीत आहे ते आपण स्पेसिफिक जेव्हा वेगळं लेक्चर घेऊ तेव्हा तुम्हाला ते सगळं मी एक्सप्लेन करेन. त्यानंतर व्होल्टेज ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स असे तुम्ही दोन शब्द ऐकले असतील. तर व्होल्टेज ड्रॉप जसं मी सांगितलं होतं मागच्या काही लेक्चरमध्ये, की एक रेझिस्टर असेल आणि इथपासून पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जाताना जर काही व्होल्टेज कमी होत असेल ह्या रेझिस्टरमुळे, तर त्याला आपण म्हणतो की व्होल्टेज ड्रॉप झालं. ड्रॉप म्हणजे पडणे तर किंवा कमी होणे असं आपण म्हणू शकतो. जर व्होल्टेज रेझिस्टरमुळे कमी होत असेल, रेझिस्टरच्या प्रेझेन्समुळे जर व्होल्टेज कमी होत असेल तर त्याला आपण म्हणतो व्होल्टेज ड्रॉप. किंवा पोटेन्शियल डिफरन्स हा शब्द काय आहे तर मी तेव्हा पण एक एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं की सपोज मी पॉईंट ए आणि पॉईंट बी असे दोन पॉईंट आहेत ते कन्सिडर केले. इकडे जर 10 वोल्ट असेल आणि इकडे जर असेल 5 वोल्ट, आणि ह्या दोघांमध्ये सपोज मी एक वोल्ट मीटर लावलं, तर ह्या दोन पॉईंटमध्ये डिफरन्स किती आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. तर वोल्ट मीटरमध्ये आपल्याला दिसेल की ते पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो 5 वोल्टचा आहे. त्यामुळे जो वोल्ट आहे ते युनिट आहे व्होल्टेज ड्रॉपचं सुद्धा किंवा पोटेन्शियल डिफरन्सचं सुद्धा. आणि डेल व्ही मध्ये आपण दर्शवू शकतो. कधी कधी नेहमीच दाखवतात असं नाही, पण डेल जो हा त्रिकोण दिसतोय आपल्याला इथे, तो चेंज जर कुठे होत असेल, कुठे जर बदल होत असेल तर त्याच्यासाठी आपण दर्शवतो. हे मोस्टली व्होल्टेज ड्रॉपसाठी होतं, पण सोबतच मी पोटेन्शियल डिफरन्स पण तुम्हाला सांगून ठेवलं. त्यानंतर करंट डेन्सिटी अगेन डेन्सिटी आली म्हणजे घनता आली, म्हणजे भागाकारामध्ये डिव्हिजनमध्ये आपल्याला एरिया दिसून येणार. तर त्यामुळे करंट डेन्सिटी म्हणजे करंट काय असतो, आपण करंट भागिले एरिया. करेक्ट. करंट भागिले एरिया. एका एरियामधून किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतोय ते आपण दर्शवतो जे या सिम्बॉलने. तर करंटचं युनिट आहे एम्पियर, त्यामुळे इथे येईल ए आणि छेदामध्ये येईल खाली एरियाचं युनिट काय आहे मीटर स्क्वेअर, त्यामुळे एम्पियर पर मीटर स्क्वेअर असं त्याचं युनिट आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पॉवर फॅक्टर आपण PF या सिम्बॉलने दर्शवतो आणि ह्याला काहीच युनिट नाही आहे कारण युनिटलेस क्वांटिटी आहे.
पॉवर फॅक्टर जे आहे ते दोन पॉवरचा रेशो आहे. एक म्हणजे आपली ट्रू पॉवर किंवा ज्याला आपण ॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतो, ॲक्टिव्ह किंवा ट्रू पॉवर भागिले ॲपरंट पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, रिअल पॉवरसुद्धा म्हणतात ट्रू पॉवरला. तर हे तिन्ही वर्ड ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह किंवा रिअल हे तिन्ही सेमच आहेत. ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो काय आहे ते नक्की. तर पॉवर फॅक्टर हा रेशो आहे. वरती पण पॉवर असते, खाली पण पॉवर असते, त्यामुळे हे तुम्हाला डायमेन्शनलेस क्वांटिटी मिळेल. आणि ह्याची जी पॉवर फॅक्टरची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 0 to 1 मध्येच मिळेल नेहमी. एक तर ती लॅगिंग असेल किंवा लीडिंग असेल किंवा युनिटी असेल. जर एक्झॅक्टली 1 असेल तर ती त्याला आपण युनिटी म्हणतो, सिंगल असेल तर 1. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह तुम्हाला दिसणार नाही. एक तर ती लॅगिंग असेल किंवा लीडिंग असेल तर कॅपॅसिटर किंवा इंडक्टर सर्किटमध्ये प्रेझेंट असेल, त्याच्यावर डिपेंड करते. हे आपण नंतर आरामात शिकू या गोष्टी. ॲपरंट पॉवर आपण दर्शवतो एस या सिम्बॉलने, ज्याचं युनिट आहे व्होल्ट एम्पियर किंवा काही वेळेला तुम्ही KVA हे सुद्धा बघितलं असेल किंवा MVA. हे के काय असतं किलो, एम काय असतं मेगा, ह्या गोष्टीसुद्धा आपण थोड्या वेळात बघूया. रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती एकतर इंडक्टर किंवा कॅपॅसिटर ह्यामुळे आपल्याला दिसून येते. ती आपण Q या सिम्बॉलने दर्शवतो आणि त्याचं युनिट आहे VAR म्हणजे व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. ओके, तर तुम्हाला KVAR सुद्धा दिसेल किंवा काही ठिकाणी तुम्हाला MVAR असं सुद्धा दिसून येईल. जेवढं मोठे क्वांटिटी वाढत जाते तेवढा आपण किलो किंवा मेगाचा तिथे हेल्प घेतो. ओके, त्यानंतर रिअल पॉवर म्हणजेच ॲक्टिव्ह किंवा रिॲक्टिव्ह मी सांगितलं PF ह्याने आपण दर्शवतो. जे आपण मगाशी पॉवर म्हणालो तीसुद्धा, आणि ही आपण ऑलमोस्ट सेम आहे म्हणू शकतो. ती DCसाठी होती, ही आपण ACसाठी असं दर्शवू शकतो. P = असतं VI cos phi. ओके, VI cos phi. आताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की P = V × I. पण हे मी म्हणालो हे DCसाठी असतं, कारण cos phi आहे. cos phi हा जो टर्म आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पॉवर फॅक्टर, तो आपण ACमध्येच बघतो, DCमध्ये बघत नाही. त्यामुळे बाय डिफॉल्ट ही जी cos phi ची जी व्हॅल्यू असते ती आपण 1 कन्सिडर करतो. म्हणून पॉवरची व्हॅल्यू इथे V × I फक्त दिसते. जर मी इथे cos phi ची व्हॅल्यू जर 1 टाकली, युनिटी टाकली, जर रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर त्याच्यामध्ये युनिटी आपल्याला दिसून येतं, तर त्यावेळेला हे जे P = VI आपल्याला दिसून येईल. त्यामुळे ह्याचंसुद्धा जे युनिट आहे ते वॅटमध्येच आपल्याला दिसून येईल किंवा किलोवॅट दिसेल किंवा मेगावॅट दिसेल, यावर डिपेंड करतं. त्यानंतर फेज अँगलसुद्धा आपण फायने दर्शवतो किंवा काही ठिकाणी थीटासुद्धा वापरतो, कारण जो फाय आहे तो फ्लक्ससाठी पण बऱ्याचदा यूज केला जातो. त्यामुळे थीटासुद्धा आपण ते यूज करू शकतो. मी पाहिजे लिहून ठेवतो इथे. त्याचं युनिट आपण रेडियन्समध्ये दाखवतो. त्यानंतर रूट मीन स्क्वेअर हे काय आहे ते आपण इन डिटेलमध्ये बघूया. ह्याची मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे, ती हवं असेल तुम्ही ती बघू शकता. त्याची लिंक वगैरे मी प्रोव्हाइड करेन तुम्हाला खाली. एक प्लेलिस्टच आपण सेपरेट बनवलेली आहे BMC JEEची, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे इन डिटेलमध्ये एक्झाम्पल घेऊन मी एक्सप्लेन केलेलं आहे. जमलं तर मी ह्या प्लेलिस्टमध्येच त्या गोष्टी आहेत ते ॲड करेन, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर रूट मीन स्क्वेअर आपण एकतर व्होल्टेजचं विचारले जातं क्वांटिटी किंवा करंटचं विचारले जातं, पण एक्झॅक्ट आपण त्याला हे युनिट आहे असं म्हणू शकत नाही. ते ज्याचं RMS विचारलं जातं त्या अकॉर्डिंग आपण ते फाइंड आउट करू शकतो. मी म्हणून हे कट करतो इथं, ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे EMF. जसं आपण व्होल्टेज सोर्स कन्सिडर करतो तसंच एक प्रकार आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ज्याचं युनिट आहे व्होल्टेज सोर्ससुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर जसं मी सांगितलं की जी ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर काय आहे ते एकदा बघून घेऊया. तर ॲक्टिव्ह पॉवर P, रिॲक्टिव्ह पॉवर Q आणि जी ॲपरंट पॉवर आहे ती S, ते आपण एका ट्रँगलमध्ये दर्शवू शकतो. तर पायथागोरस थेरम आपण शिकलेलो आहे. P² + Q² मिळते आपल्याला व्हॅल्यू S². म्हणजे S² जर मला हवं असेल तर मला P² + Q² करावी लागेल, म्हणजे ही टोटल पॉवर आपण ज्याला म्हणू शकतो. किंवा S = √P² + Q² असं सुद्धा आपण डायरेक्टली करू शकतो. जे मी तुम्हाला म्हणालो पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू आहे ती असते नेहमी cos phi. करेक्ट, पॉवर फॅक्टर जो आहे तो cos phi असतो. पॉवर फॅक्टर काय आहे डिटेलमध्ये आपण नंतर बघू कुठल्या तरी लेक्चरमध्ये, पण आता आल्या तर गोष्टी सांगतो. पॉवर फॅक्टरला आपण ॲक्टिव्ह पॉवर भागिले ॲपरंट पॉवर असं सुद्धा लिहू शकतो. करेक्ट,
तो जो ॲक्टिव्ह पॉवर आहे तो कशाने दर्शवतो आपण पीने, आणि जो रिॲक्टिव्ह पॉवर आहे इथे घेतो मी, हा ॲक्टिव्ह पॉवर आणि भागिले ॲपरंट पॉवर असं आपण दर्शवतो. आता तुम्ही बघितलं ॲक्टिव्ह पॉवरचं मी इथे लिहिलं आहे VI cos phi, हा त्याचा फॉर्म्युला करेक्ट, VI cos phi. आणि जो ॲपरंट पॉवर आहे तो आपण कशाने दर्शवतो तर VI म्हणजे भागिले इथे येईल VI. तुम्ही लक्षपूर्वक बघितलं इथे तर VI आणि VI इथे कॅन्सल आउट होईल, म्हणजे जो आपला पॉवर फॅक्टर आहे तो cos phi आहे हे आपण कन्फर्म करू शकतो या गोष्टीने. जर तुम्ही दुसरं कुठलं घेतलं P/Q किंवा S/Q असं तुम्ही घेतलं किंवा S/P जरी घेतलं तरी उत्तर तुमचं एक्झॅक्ट पॉवर फॅक्टर नाही येणार. तर त्यामुळे हे पण तुम्हाला माहिती असेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवायला किंवा फाइंड आउट करायला या गोष्टी इझिली होऊन जातील. ओके, सोबतच R आणि Zच्या टर्म्समध्ये सुद्धा आपण त्याला दर्शवू शकतो. इकडे R असतो, इकडे रिॲक्टिव्ह पॉवर असते, म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर नाही रिॲक्टन्स असतो X, आणि या दोघांना मिळून Z. तर त्यामुळे पॉवर फॅक्टर जो आहे तो R भागिले Z असं सुद्धा आपण त्याला दर्शवू शकतो. बरेच फॅक्टरमध्ये आपण पॉवर फॅक्टर इथे दाखवू शकतो. ठीक आहे, या गोष्टी आपण नंतर कधीतरी डिस्कस करूया आरामात. तर इल्युमिनेशनचे पण युनिट आहे ते बघून घेऊया. स्पीड ऑफ लाईट त्याला आपण दर्शवतो C या सिम्बॉलने, ज्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड. ओके, तर तुमचा होमवर्क सांगतो मी तुम्हाला, स्पीड ऑफ लाईट किती असतो हे तुम्ही खाली मला कमेंट करून सांगा. स्पीड ऑफ लाईट, लाईटचा स्पीड किती असतो जे आपण C ने दर्शवतो, तर मीटर पर सेकंडमध्ये त्याची व्हॅल्यू किती असते हे तुम्ही मला सांगाल कमेंट्समध्ये. त्यानंतर इल्युमिनन्स जे आपण दर्शवतो अगेन कॅपिटल E ने, ज्याचं युनिट आहे लक्स. लक्स साबण नाही तर लक्स त्याचं युनिट आहे. लाईट जे इल्युमिनेशन जे आहे इल्युमिनन्स त्याचं जे युनिट आहे ते आहे लक्स. त्यानंतर लुमिनस फ्लक्स, लुमिनस फ्लक्ससुद्धा आपण फाय या सिम्बॉलने दर्शवतो, ज्याचं युनिट आहे लुमेन. देन लुमिनन्स कॅपिटल L, या दोन शब्दामध्ये कन्फ्यूज होऊ नका, इल्युमिनन्स आणि लुमिनन्स. तो जो लुमिनन्स आहे तो कॅपिटल L ने दर्शवतो, ज्याचं युनिट आहे कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर. अँड देन ल्युमिनस इंटेन्सिटी आपण स्मॉल L ने दर्शवतो, सॉरी इंटेन्सिटी आपण I आहे, L नाही आहे, I आहे, हा इंटेन्सिटीचा I आहे, तर ते आपण दर्शवतो कॅन्डेलाने. ते सगळ्या गोष्टी मी डायग्राम सकट एक्सप्लेन केलेल्या आहेत कशा लक्षात ठेवायच्या. ऑलरेडी मी व्हिडिओ बनवली आहे इल्युमिनेशनवर, वन शॉट व्हिडिओ आहे, तासाभराची व्हिडिओ आहे, पूर्ण थिअरी त्याच्यामध्ये मी कव्हर केलेली आहे. अगेन सांगेन BMCGIची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यात तुम्हाला व्हिडिओ नंबर 38वर मिळेल, आणि त्या रिलेटेड क्वेश्चन्स काय काय येऊ शकतात किंवा आत्तापर्यंत काय काय विचारले गेलेले आहेत ते सगळे क्वेश्चन मी त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला शोधायला प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली तुम्ही यूट्यूबवर इल्युमिनेशन अमेझिंग एवढं फक्त टाकलं तरी डायरेक्टली ह्या दोन तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला पॉपअप होऊन येतील, किंवा डायरेक्टली BMCGIच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला 38 आणि 39 नंबरला या व्हिडिओ ते दिसून येतील. ठीक आहे, तर जाऊया आपण क्वेश्चन्सकडे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि काय काय प्रकारचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात ते एकदा बघून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज. ओके, व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पॉज करा आणि स्वतःहून चेक करा तुमचा आन्सर करेक्ट येतं आहे की नाही आहे, आणि त्यानंतर कंटिन्यू करा. ओके, जास्त वेळ नाही लागणार, फार थोडा वेळ लागेल तुम्हाला आन्सर गेस करायला. तर काय करेक्ट, कंडक्टन्स कुठल्या सिम्बॉलने दर्शवतो ते पण एकदा बघून घेऊया. तर G या सिम्बॉलने आपण दर्शवतो, आणि मी सांगितलेलं की 1/R 1/R असं सुद्धा आपण दर्शवतो, रेजिस्टन्सच्या एक्झॅक्ट अपोजिट असतं, तर त्यामुळे त्याचं युनिट आहे सीमन्स. करेक्ट उत्तर आहे. किंवा जर आपल्याला ओम इनवर्स असं जरी दिलेलं असेल तरीसुद्धा करेक्ट आहे. ओम इनवर्स याचा अर्थ काय हे बऱ्याच मुलांना माहिती नसतं. इनवर्स म्हणजे 1/ओहम, कारण असंच आहे ना, रेजिस्टन्सचं युनिट आहे ओम, त्यामुळे रेजिस्टन्सचं डिनॉमिनेटरमध्ये आहे खाली, तर त्यामुळे ओम पण आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहू शकतो. सिमेन्स करेक्ट उत्तर येईल. नेक्स्ट आहे द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रिकल करंट इज. इलेक्ट्रिकल करंट, करंट म्हणजे काय तर प्रवाह. काय आहे याचं युनिट, करंटचं युनिट आहे ॲम्पियर. ऑप्शन 3 करेक्ट येईल. हा HSSC JEच्या एक्झामला विचारला गेला होता 2011ला. फार जुना क्वेश्चन आहे पण तरीसुद्धा क्वेश्चन रिपीट होऊ शकतात आणि इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि खूप एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे ऑलरेडी. तर फ्लक्स डेन्सिटी जे आपण बघितलेलं B या सिम्बॉलने दर्शवतो, जो असतो फ्लक्स भागिले A म्हणजे एरिया. याचं युनिट आपण काय म्हणालेलो, वेबर पर मीटर स्क्वेअर, किंवा काय असतं टेस्ला. करेक्ट, ऑप्शन 3 आपला इथे करेक्ट ऑप्शन होऊन जाईल. हा DSSSBच्या एक्झामला विचारला गेला होता असिस्टंट टीचरला 2019ला. त्यानंतर SI युनिट ऑफ इल्युमिनन्स काय येईल. ओके, SI युनिट ऑफ इल्युमिनन्स काय येईल
PGCL डिप्लोमाचा क्वेश्चन आहे हा, 2018ला विचारला गेलेला. ऑप्शन 1 लक्स, ऑप्शन 2 वेबर, ऑप्शन 3 लुमेन आणि ऑप्शन डी टेस्ला. ओके, तर ह्या 4मध्ये आपल्याला एवढं तर कळलं की हा इल्युमिनेशनचा आहे. तर इल्युमिनेशनमध्ये वेबर तर येत नाही आणि टेस्ला पण येत नाही, ह्या गोष्टी आपल्याला कन्फर्म माहिती आहे. तर जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला एकतर लक्स किंवा लुमेनमध्येच येऊ शकतो. करेक्ट. तर त्यामुळे जरी तुम्हाला गेस करायची जर सपोज वेळ आली तर ऑप्शन एलिमिनेट करत तुम्ही एक कमीत कमी ॲटलिस्ट 5 ऑप्शनमधून 2 ऑप्शनवर किंवा 3 ऑप्शनवर जरी आला तरी मॅक्झिमम तुमचे चान्सेस आहेत करेक्ट यायचे, ते बरोबर येऊ शकतात. कारण काही वेळेला आपल्याला थोडी बहुत रिस्कसुद्धा घ्यावी लागेल पेपरच्या वेळेला. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर कट मेन्शन करेन. ओके, तर इल्युमिनेन्सचं युनिट काय आहे, लक्स की लुमेन, हे तुम्ही खाली मला कमेंट करून सांगाल. ओके, 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आधी पण एक सांगितलं आहे, एक होमवर्क दिलेला आणि स्पीड ऑफ लाईट त्याचं युनिट, त्याचं व्हॅल्यू एक्झॅक्टली काय येईल मीटर पर सेकंडमध्ये. इल्युमिनेन्सचं काय येईल, लक्स की लुमेन, या दोन्ही गोष्टी मला तुम्ही खाली कमेंट करून सांगा. ओके, जाऊया पुढच्या याच्याकडे. पुढचा क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द युनिट ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा विशिष्ट रेझिस्टन्सचे एकक खालीलपैकी कोणते आहे. ओके, दोन्ही क्वेश्चन सेम आहे, एकदा मी इंग्लिशमधून दिले आणि एकदा मराठीतून दिले, कारण आपला पेपरला दोन्ही लँग्वेजमध्ये असेल. तर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट आणि रेझिस्टन्स. तर ऑप्शन बघा, ओहम मीटर, मिली ओम मीटर, मेगा ओम मीटर किंवा किलो ओम मीटर. आता एवढं जर कळतं की आपल्याला ओहम मीटरच्या टर्ममध्येच दिलं आहे, म्हणजे जर इथे जर राईट साईडचं असतं तर इथे मी ओहम मीटरच सिलेक्ट केलं असतं मराठीमध्ये. ते ऑब्व्हियसली तिथे ऑप्शन सेमच असतील, पण तरीसुद्धा ओम मीटर माझं उत्तर करेक्ट आहे एवढं मी सांगू शकतो. तर डायरेक्टली आपण ओम मीटर टिक करू शकतो. मिली, मेगा, किलो काय आहेत ते आपण थोड्या वेळात बघूया. पण हे कसं आलं उत्तर, ओम मीटर आलं, पण आत्तापर्यंत आपण चेक केलेलं नाही आहे. आणि स्पेसिफिक रेझिस्टन्स आणि रेझिस्टन्स या दोन्ही शब्दांमध्ये काही फरक आहे का, हो, या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. रेझिस्टन्स आपण दाखवलेला आर या लेटरने, आणि जर रेझिस्टन्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर तो असतो रो एल भागिले ए, रो गुणिले एल भागिले ए. ह्याच्यामध्ये जो रो आहे ना, हा आहे आपला स्पेसिफिक रेझिस्टन्स, हा आहे आपला स्पेसिफिक रेझिस्टन्स, जो डिपेंड करतो तुमचं मटेरियल कुठला आहे ते, म्हणजे जो रेझिस्टन्स आपण बनवला आहे तो कुठल्या पदार्थापासून बनवलेला आहे त्याच्यावर तो डिपेंड करतो. ती फिक्स व्हॅल्यू असते. त्या पण गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या BMCJच्या प्लेलिस्टमध्ये, तर ते पण मी तुम्हाला ॲड करेन, त्या गोष्टी प्रोव्हाइड करेन PDF वगैरे त्याच्या. त्यानंतर एल आहे तो असतो आपला लेंथ. तर लेंथ आपण कशामध्ये मोजतो, तर लेंथ आपण मीटरमध्ये मोजतो. आणि ए आहे तो आहे आपला एरिया. करेक्ट. एरिया आपण कशामध्ये दाखवतो, तर मीटर स्क्वेअरमध्ये दर्शवतो. आणि हा आहे आपला आर, काय आहे, करेक्ट, आर आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्स कुठल्या याच्यामध्ये दाखवतो आपण, तर ओहम या युनिटमध्ये दर्शवतो. तर आता काय करूया, स्पेसिफिक रेझिस्टन्स विचारलं आहे, तर स्पेसिफिक रेझिस्टन्स मी एका साईडला ठेवलं. हा खालचा जो एरिया आहे त्याला मी इथे मल्टिप्लाय केलं, आणि जो लेंथ आहे त्याला मी ह्या साईडला डिवाईड केलं. कारण अपोजिट साईडला, इक्वल टूच्या अपोजिट साईडला जर छेदामध्ये असेल तर तो वरती येतो, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला येतो, आणि न्यूमरेटरचा असेल तर तो डिनॉमिनेटरला येतो. म्हणजे इथे येईल आपलं आर गुणिले ए भागिले एल. करेक्ट. तर इथे प्रत्येकाचं एकेकाचं युनिट लिहितो. आरचं युनिट आहे ओहम, एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर, आणि लेंथचं युनिट आहे मीटर. तर इथे मीटर आणि मीटर स्क्वेअर आपल्याला दिसून येत आहे. तर हा मीटर आणि ह्याचा स्क्वेअरपैकी एक मी कट केला, तर आपल्याला जी युनिट मिळेल ते काय मिळेल, ओहम गुणिले मीटर. तर असं स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा विशिष्ट रेझिस्टन्सचं युनिट आपल्याला मिळतं ओहम मीटर. आणि हे बऱ्याचदा कन्फ्युजिंग होतं, बऱ्याचदा रेझिस्टन्स आणि स्पेसिफिक रेझिस्टन्समध्ये मुलं कन्फ्यूज होतात. ओके. तर ह्या गोष्टी मटेरियलवर डिपेंड करतात. जर मी मटेरियल सेम ठेवलं आणि लेंथ वाढवली, एरिया वाढवला, तरी काही फरक पडत नाही. स्पेसिफिक रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती सेमच राहते, त्यामुळे चेंजेस होत नाही. कारण मटेरियल जर आपण सेम ठेवलं तर त्याची लेंथ किती पण वाढवली, एरिया किती पण कमी जास्त केला तरी काही फरक पडत नाही. स्पेसिफिक रेझिस्टन्सची व्हॅल्यू नेहमी सेमच राहते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स. आत्ताच बघितलं आपण पोटेन्शियल डिफरन्स कशा रिलेटेड आहे. पोटेन्शियल हा शब्द तुम्ही व्होल्टेजचीच सेम वर्ड आहे असं म्हणू शकता.
व्होल्टेज डिफरन्स किंवा पोटेन्शियल डिफरन्स, तर त्यामुळे ह्याचा युनिट येईल आपलं व्होल्ट. ऑप्शन ए करेक्ट होईल. नेक्स्ट आहे SI युनिट इज विच SI युनिट इज यूज टू मेजर द इलेक्ट्रिक चार्ज. ओके, इलेक्ट्रिक चार्जचा आपण युनिट बघितलं का? नाही, इलेक्ट्रिक चार्जचा आपण युनिट बघितला नाही. पण ठीक आहे, कधी कधी तुम्हाला असे ऑप्शन किंवा क्वेश्चन दिसतील ज्याचं तुम्ही बघितलं नसेल. अशा वेळी काय करू शकता, तर गिवन ऑप्शनपैकी एकदा चेक करू शकता तुम्हाला माहिती आहे का किंवा आयडिया लागते का. ओहमचं कशाचं युनिट आहे? मला माहिती आहे ओहम आहे, ते तर रेजिस्टन्सचं युनिट आहे. कुलम आपण बघितलं नाही, कुलम नाही बघितलं, ठीक आहे. वॅट आपण बघितलं का? येस, वॅट कशाचं युनिट आहे? पॉवरचं आहे. फॅरेड कशाचं युनिट आहे? तर कॅपॅसिटन्सचं युनिट आहे. आणि हेनरी कशाचं युनिट आहे? तर इंडक्टन्सचं युनिट आहे. तर मग आपल्याला माहिती आहे की हे कन्फर्म युनिट आहे, ह्याची नाही आहेत इलेक्ट्रिक चार्जची. तर मग उरलेल्या ऑप्शनपैकी आपण टिक करू शकतो. तर कूलम ह्याचं करेक्ट उत्तर येईल. ओके, इलेक्ट्रिक चार्ज आपण कशाने दर्शवतो? तर क्यू या सिम्बॉलनेच दर्शवतो आपण. काही वेळा तुम्हाला स्मॉल क्यू पण दिसेल, कारण कॅपिटल जो क्यू आहे तो आपण मग रिॲक्टिव्ह पॉवरसाठी वगैरे बऱ्याचदा यूज करतो की स्मॉल क्यू कॅपिटल क्यू काही तुम्हाला दिसून येऊ शकतं. ओके, तर असं पण आपण ऑप्शन थ्रू करेक्ट चेक करू शकतो ऑप्शन एलिमिनेशनच्या हेल्पने. नेक्स्ट क्वेश्चन आहे रेजिस्टन्सचे सांकेतिक अक्षर डॅश व डॅश चिन्ह आहे. काय आहे रेजिस्टन्सचं? रेजिस्टन्स आपण आर या सिम्बॉलने दर्शवतो आणि त्याचं चिन्ह काय आहे किंवा हां युनिटचं जे काय सिम्बॉल आहे ते कुठलं आहे? तर ओहम. तर ऑप्शन सी इथे करेक्ट ऑप्शन येईल. हा जो आहे तो मायक्रोसाठी आपण यूज करतो. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. ओके, त्यानंतर स्पेसिफिक रेजिस्टन्ससाठी ही सांकेतिक खूण वापरलेली आहे. तर रो ही सांकेतिक खूण वापरली आहे अशी किंवा काही काही तुम्हाला असं दिसेल. दोन्ही सेमच आहे. ऑप्शन सी इथे करेक्ट होऊन जाईल. नेक्स्ट आहे चांगल्या इन्सुलेटरसाठी त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असली पाहिजे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असली पाहिजे. तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथचे एकक काय आहे? त्याने सांगितलेलंच आहे ह्याच्यामध्ये की चांगल्या इन्सुलेटरसाठी त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असली पाहिजे. एक इन्सुलेटर आहे तर त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असली पाहिजे. तर त्या डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथचं एकक काय आहे? त्यांनी सांगितलं की उच्च असली पाहिजे. तर आता ऑप्शनपैकी जो सगळ्यात टॉपमोस्ट किंवा जो सगळ्यात चांगल्यात चांगला असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन ए केव्ही पर मीटर, केव्ही पर सेंटीमीटर म्हणजे किलोवोल्ट पर सेंटीमीटर, किलोवोल्ट पर मिलीमीटर किंवा यापैकी नाही. तर जर तुम्ही फक्त डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ बघितलं तर वोल्ट पर मीटर वरून आपल्याला फाइंड आउट करता येतं. म्हणजे व्होल्टेज भागिले किती जो आपला जो गिवन आपल्याला जो काही पार्ट दिलेला आहे मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये किंवा मिलीमीटरमध्ये ते डिपेंड करतं. पण व्होल्टेज न्यूमरेटरमध्ये येतं आणि डिनॉमिनेटरमध्ये आपलं लांबीचं युनिट आपल्याला दिसून येतं मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. तर ह्याच्यापैकी सगळ्यात उच्च आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय? एक इन्सुलेटर जर असेल तर तो ब्रेकडाऊन न होता म्हणजे तो स्वतःहून इन्सुलेटरचं मेन काम काय आहे? तर करंटला पास करून न देणं. करेक्ट, जो काही प्रवाह आहे किंवा शॉक वगैरे लागू नये याच्यासाठी आपण इन्सुलेटर यूज करतो. तर त्यामुळे त्याने मॅक्झिमम व्होल्टेज कमीत कमी जागेतसुद्धा अडवला गेलेला पाहिजे जेणेकरून करंट फ्लो होणार नाही. तर ह्याच्यातलं आपल्या सगळ्यात उच्च विचारलेलं आहे. तर सगळ्यात कमीत कमी जागेमध्ये तो जास्त व्होल्टेज रोखून धरू शकतो स्वतःहून पंक्चर किंवा ब्रेकडाऊन न होता म्हणजे न तुटता तो कमीत कमी जागेत जास्तीत जास्त व्होल्टेज ठेवू शकतो. सपोज हे एवढं सांगितलं आणि ह्याच्यावर मी खूप मोठा भार टाकला आणि दुसरा एक सपोज मी चौकोन एवढा घेतला आणि त्याच्यावर पण मी भार टाकला एवढाच. ओके, सेमच टाकला. तर ह्याच्यावर हे तुटायचे चान्सेस जास्त आहे ॲज कम्पेअर टू धिस. करेक्ट, तर त्यामुळे जर तो एवढ्या छोट्याशा जागेत जर एवढा भार सांभाळून घेत असेल तर त्याची क्वालिटी खूप जास्त आहे म्हणजे उच्च आहे असं मी म्हणू शकतो. तर गिवन ऑप्शनपैकी त्याने सांगितलं की चांगल्या इन्सुलेटरसाठी त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असली पाहिजे. तर त्यामुळे गिवन ऑप्शनपैकी आपण ऑप्शन सी आहे तो करेक्ट ऑप्शन टिक करू शकतो. काही ठिकाणी तुम्हाला डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ केव्ही पर सेंटीमीटरमध्ये सुद्धा दिसून येईल. पण ह्याच्यातलं सगळ्यात टॉपमोस्ट किंवा बेस्टेस्ट विचारलं तर आपण केव्ही पर MM वगैरे त्याला दर्शवू शकतो. ऑप्शन सी गिवन ऑप्शनपैकी करेक्ट येईल. काही तुम्हाला 2 ऑप्शन करेक्ट वाटतील पण त्यातल्या त्यात पण जो बेस्टवाला असेल तो आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट आहे बघूया आता विद्युत दाबाचे एकक काय आहे? तर विद्युत दाब म्हणजे व्होल्टेजच्या बाबतीत त्याने विचारलं आहे. ते आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही चेंज करू शकता पेपरमध्ये. इंग्लिश नसेल समजत तर मराठीकडे जा, मराठी नसेल समजत तर इंग्लिशकडे जा. तर त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर काय याचं युनिट? व्होल्ट ह्याचं करेक्ट उत्तर येईल. आणि विद्युत दाबाचे सांकेतिक अक्षर
व्होल्टेज म्हणजे आपण व्हीने त्याला दर्शवतो. त्यानंतर विद्युत दाबाचे लहानात लहान एकक डॅश असून मोठे एकक डॅश आहे. तर लहानात लहान एकक म्हणजे इथे व्होल्ट मला सगळीकडे दिसतंय बघा, मिली व्होल्ट आहे, मिली व्होल्ट आहे, इथे व्होल्ट आहे, इथे व्होल्ट आहे, व्होल्ट आहे, व्होल्ट आहे, सगळीकडे व्होल्टेज आहे, करेक्ट आहे. पण लहानात लहान आणि मोठ्यात मोठं जे गिवन ऑप्शनपैकी ते तुम्हाला माहिती पाहिजे की लहान कशाने दर्शवतात आणि मोठे ते कशाने दर्शवतात. ओके, त्याच्यासाठी आपले सिम्बल्स आहेत पिको, नॅनो, मायक्रो, मिली, किलो, मेगा, गिगा आणि टेरा. तर ह्याचे मल्टिप्लायर्स आहेत. याचा अर्थ काय, आपल्याला एवढं तर माहिती आहे किलो म्हणजे आपण म्हणतो 1 किलो साखर पाहिजे, करेक्ट. जर आपण दुकानात गेलो तर 1 किलो साखर म्हणतो. 1 किलो म्हणजे किती असतं, 1000 ग्रॅम असं आपण दर्शवतो. 1 किलोग्रॅम हे तर आपण शाळेत शिकलो आहे, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, करेक्ट. तर 1000ला आपण 10चा घन असं सुद्धा लिहू शकतो, म्हणजे 10 to the power 3 असं सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. तसंच सिमिलरली जर किलोला आपण जर 10ची पॉवर 3 ने दर्शवू शकतो, म्हणजे 10ची पॉवर 3 आणि 1 हे होतं ऑलमोस्ट सेमच झालं. जर के जी आणि जी एममध्ये मला कम्पेअर करायचं असेल तर जो के हा सिम्बॉल आहे त्याला आपण दर्शवतो 10ची पॉवर 3. पॉवर म्हणजे त्याचा तेवढा काय म्हणतो त्याला आपण, त्याची पॉवर म्हणतो, आता मला शब्द सुचत नाही मराठीमध्ये. त्यानंतर जर मेगा असेल म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10, 10 असं आपण 3 वेळा त्याला मल्टिप्लाय केला. तसंच सिमिलरली जर मेगा असेल तर 10ची पॉवर असते 6. आता मेगा त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल एक मेगा सॉफ्टवेअर पण आहे, त्याच्यावर आपण क्लाउड स्टोरेज करू शकतो. ओके, शिकता शिकता अजून एक्स्ट्राच्या काही काही गोष्टी मला माहिती आहेत त्या पण सांगतो. तर तुम्हाला आपल्याकडे जसं गुगल ड्राईव्हचं स्टोरेज आहे, तर तसं मेगा नावाची पण एक वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे ड्राईव्ज वगैरे किंवा तुमच्या व्हिडिओज टाकायचे असेल, PDF टाकायचे असेल तर क्लाउड स्टोरेज आपल्याकडे अवेलेबल आहे. बऱ्याच मुलांना माहिती पण असेल, पण तुमचा गुगल ड्राईव्ह वगैरे भरला असेल तर इकडे तुम्ही अपलोड करू शकता. तर हा शब्द इथे टाकण्याचा अर्थ काय की मोठ्यात मोठी फाईलसुद्धा आपण इथे टाकू शकतो. म्हणून त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता की मेगा हा जो वर्ड आहे तो 10 to the power 6 साठी किंवा हायर पॉवरसाठी आपण यूज करतो. बऱ्याचदा मुलं मिली आणि मेगा या दोन शब्दामध्ये कन्फ्यूज होतात, छोटा कुठला आहे मोठा कुठला आहे ते लक्षात येत नाही. म्हणून मी सांगितलं की जो मेगा वर्ड आहे तो मोठ्यासाठी आपण यूज करू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 10ची पॉवर +6 आहे, मायनस पण आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. त्यानंतर गिगा. ओके, गिगा मी शोधत होतो त्या रिलेटेड, तर आता बरेच जणांना माहिती आहे, इंस्टाग्रामवर वगैरे सगळीकडे दिसतं आपल्याला गिगाचे ॲड वगैरे, करेक्ट. त्यामुळे गिगा म्हणजे एकदम मोठा किंवा स्ट्रॉंग पॉवरफुल माणूस, तर त्याच्यानं तुम्ही लक्षात ठेवू शकता 10 to the power 9. ओके, तुम्ही जर गिगा जाऊन सर्च केलं ना तर तुम्हाला हेच इमेज दिसेल डायरेक्टली गुगलवर. तर म्हणून मी ते ॲड पण केली इथे की तुम्हाला लगेच लक्षात येतील की गिगा म्हणजे मोठी पॉवर आहे ज्याचा 10 to the power 9. आणि त्यानंतर टेरा. टेरा लक्षात ठेवायला कसं, तेरा आपण मराठीमध्ये म्हणतो 13, पण ॲक्च्युअलमध्ये इथे पॉवर आहे 12. ओके, तर 12 13 असं इझिली आपण लक्षात ठेवू शकतो. मेगा, गिगा आणि 13 ह्या सगळ्या गोष्टी ते पॉझिटिव्ह पॉवर आहे, म्हणजे एकावर 12 शून्य 9 शून्य एवढी मोठी संख्याही बनते. त्यानंतर मायक्रोस्कोप तर आपल्याला माहिती आहे, मायक्रोस्कोपने आपण काय करतो, एकदम छोट्यात छोटी गोष्ट बघायला जातो. तर त्यामुळे मायक्रो जो शब्द आहे तो छोटीत छोटी गोष्ट बघायला आपण जातो. त्यानंतर मिलीलिटर मिलीमीटर आपण बघितलं असेल, तर त्यामुळे 10 to the power -3 येतं. मायक्रो असेल तर 10 to the power -6. नॅनो कसं लक्षात ठेवू शकतो, नॅनो म्हणजे 9 किंवा मराठीमध्ये 9 पण म्हणू शकतो. तर इथे पण 9 आहे आणि इथे पण 9 आहे, तर त्यामुळे ह्याच्यावर लक्षात ठेवू शकतो. नॅनोच्या सुरुवातीला n आहे आणि याची पॉवर पण 9 आहे, पण ती -9 मध्ये येते, कारण वजा म्हणजे -9 मध्ये येते, कारण ती कमीत कमी पॉवर आहे. त्यामुळे राहिला कुठला आता पिको, तर पिको 12 वरून लक्षात ठेवू शकतो. 3 6 9 झाले तर लास्टला येतो ह्याच्यामध्ये 12, करेक्ट. तर आता 10ची पॉवर 12 याचा अर्थ काय होतो, 10ची पॉवर -12 म्हणजे 1/10ची पॉवर +12 असं आपण लिहू शकतो. जर 1/10 10ची प्लस पॉवर असेल तर असं लिहू शकतो, किंवा 10ची पॉवर सपोज 12 असेल तर आपण 1/10ची पॉवर -12 असं सुद्धा लिहू शकतो. या दोन्ही गोष्टी आपण एकमेकांना अल्टरनेट फॉर्ममध्ये लिहू शकतो. -12 म्हणजे 1/+12 आणि जर इथे 10ची पॉवर +12 असेल म्हणजे 1/10ची पॉवर -12. हे जेवढं तुम्ही सॉल्व कराल तेवढं तुम्हाला गोष्टी लक्षात राहतील, करेक्ट. तर 3 इडियट्सचा डायलॉग पण होता की मिलीमीटर अब सेंटीमीटर जो बन गया, म्हणजे मिलीमीटर एक छोटी क्वांटिटी आहे. ते अजून एक सांगतो तुम्हाला की मिली आणि मेगामध्ये कन्फ्यूज होत असेल तर मिली सगळ्यात छोटी क्वांटिटी आहे, म्हणजे 10ची पॉवर -3
हे बऱ्याचदा आपल्याला युनिट विचारले जातात आणि युनिटमध्येच आपण एकतर स्कोअर करू शकतो. बऱ्याच असे ट्रिक्स आहेत त्या मी सांगेन तुम्हाला. एईच्या स्टुडंट्सना मी सांगितल्याच आहेत त्या ऑलरेडी, शिकवताना ॲप्रॉक्सिमेशन कसे करायचे किंवा या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या. फक्त ऑप्शनवरून आपण कसं उत्तर काढू शकतो ऑप्शन बघूनच, की जरी माहिती नसेल क्वेश्चन तरीसुद्धा ऑप्शनच्या हेल्पने कसं काढू शकतो. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला युनिट्सवर कमांड असणं फार इम्पॉर्टंट आहे. तर लहानात लहान आता एकक आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन आहे मिलीवोल्ट, वोल्ट आणि वरील सर्व. ओके, वरील सर्व तर येणारच नाही कारण आपल्याला ह्याच्यापैकी एकच सिलेक्ट करायचं आहे. तर वोल्ट आणि मिलीवोल्टपैकी मिलीवोल्ट माझा करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे लहानात लहान एकक ह्या दोनपैकीच येईल. तर त्यामुळे हा पण ऑप्शन माझा गेला. आणि त्यानंतर असं मोठे एकक कुठले, तर आता ह्या दोनपैकी वोल्ट आणि किलो वोल्टपैकी मोठा कुठला आहे, तर ऑब्व्हियसली किलो आहे, तो जास्त आहे वोल्टपेक्षा. तर त्यामुळे ऑप्शन 3 इथे करेक्ट ऑप्शन आहे. गिवन ऑप्शनपैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. सिमिलरली आता दाबाचं म्हणजे आपण व्होल्टेजचं बघितलं, प्रवाहाचं सुद्धा एकदा तुम्ही फटाफट व्हिडिओ पॉज करून बघा तुमची उत्तरं काय येत आहेत ते. ओके, सांगतो मी तुम्हाला जर तुमची चेक केलं असेल तर विद्युत प्रवाहाचं म्हणजे करंटचं एकक आहे. करंटचं युनिट काय आहे, येस एम्पियर त्याचं युनिट आहे. विद्युत प्रवाहाचं सांकेतिक अक्षर कशाने दर्शवतो आपण, जे एम्पियर आहे ते ॲक्च्युली एने दर्शवतो, पण जो करंट आहे तो आपण आय या सिम्बॉलने दर्शवतो. जो करंट असतो तो करंट जर तुम्हाला कुठे दिसला सर्किटमध्ये तो आयने दर्शवतो, पण जे ए आहे तो त्याचा एम्पियर असल्यामुळे एने दर्शवतो काही काही ठिकाणी. त्यानंतर विद्युत प्रवाहाचे लहानात लहान एकक असून हे मोठे एकक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा लहान बघूया. मिली, मायक्रो आणि एम्पियर आहे फक्त. त्याच्यापैकी कुठला आहे, मायक्रोस्कोप एकदम छोटा असतो तर त्यामुळे मायक्रो ह्याच्यामध्ये येईल सगळ्यात छोटा. ऑब्व्हियसली ते एकच ऑप्शन आहे तर डायरेक्टली ऑप्शन 3च करेक्ट येईल. आणि मोठे एकक त्याने विचारले, मोठ्यात मोठं नाही विचारलं, फक्त मोठे एकक विचारले. तर किलो एम्पियर मोठं एकक आहे, पण छोट्यात छोटं आपण ऑलरेडी इथे त्याने दिलेलं आहे मायक्रो एम्पियर. आणि एम्पियर पण कम्पॅरेटिव्हली मोठं आहेच ह्याच्यापेक्षा. तर त्यामुळे ऑप्शन 3 आपल्या इथे करेक्ट येऊ शकतो. खरं सिलेक्ट करायचं तर मायक्रो एम्पियर आणि किलो एम्पियर हे छोट्यात छोटं आणि मोठ्यात मोठं आहे, पण गिवन ऑप्शनपैकी आपल्याला मग ऑप्शन 3कडे यावेळेला जावं लागेल. ठीक आहे. तर आय होप तुमचे काय डाऊट वगैरे असतील किंवा काही नवीन गोष्टी तुम्ही ह्याच्यावर शिकला असाल. जे ह्याची PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. आपलं ॲप अँड्रॉइडवर अवेलेबल आहे अमेझिंग इंजिनियर्स नावाने. डायरेक्टली तुम्ही प्लेस्टोरवर चेकआउट करू शकता किंवा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून येईल, किंवा हा कोड जर तुम्ही स्कॅन केला तर डायरेक्टली तुमच्या फोनमध्ये ॲप येथे डाउनलोड होईल. तर तिथे तुम्हाला ही जी PDF आहे या लेक्चरची ती तुम्हाला मिळून जाईल. कुठे चेक कराल तर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तिथे लॉग इन वगैरे केल्यानंतर इथे डाव्या हाताला इथे तुम्हाला 3 रेषा इथे दिसून येतील. अशा 3 लाईन्स आहेत. त्याच्यावर क्लिक केलं की इथे फ्री मटेरियलचा टॅब तुम्हाला इथे दिसेल. फ्री मटेरियलवर क्लिक केल्यानंतर मी एक स्पेसिफिक वेगळा फोल्डर बनवला आहे असिस्टंट टेक्निशियन ITIचा. त्याच्यात तुम्हाला सगळे लेक्चरचे जे आपण PDF टाकलेले आहेत आता ह्या प्लेलिस्टमधले क्रॅश कोर्सचे ते तुम्हाला मिळतील. आपण टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा बनवलेला आहे, चॅनल बनवलेला आहे अमेझिंग इंजिनियर्स पुढे ITI या नावाने. फक्त अमेझिंग इंजिनियर्स सिलेक्ट केलं तर आपला तो मेन ग्रुप आहे, सगळे कॉमन आहेत त्याच्यावर. आणि फक्त ITIच्या मुलांसाठी मी एक वेगळा चॅनल बनवलेला आहे. तर तिकडे काही नवीन अपडेट्स वगैरे आले तर तिकडे मी पोस्ट करत जाईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. तुमच्या मित्रांसोबतसुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना माहिती असेल ITIसाठी जे प्रिपेअर करत असतील असिस्टंट टेक्निशियनसाठी, विद्युत सहाय्यकसाठी, त्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.